तो यशवंतराव जर हा वाडा घेणार असेल ना तर त्याला माझ्या मूर्त्यावरूनच यावं लागेल बघ. माझं डोकं आपटून या उमऱ्यावर मी जीव देईन बघ. विष्णू काका, अरे मग काय, कोण कुठला अनाथ मुलगा मी, कुठेतरी रस्त्यावर पडलो असतो, वाढलो असतो, भीक मागितली असती, चोऱ्या माऱ्या केल्या असत्या. या वाड्यानं मला दुसरा जन्म दिलाय रे. या वाड्यात आलो म्हणून मी आज काहीतरी आहे. आणि आता नाही रे, सहन होत नाही मला. अरे आधी, जर हा वाडा विकला तर मग त्या खजिन्याचं काय? ते विचारून झालं आजोबांना. मग काय म्हणाले ते? तेच जे मगाशी सांगितलं, वेळ आली की उत्तर मिळेल. अरे असं कसं उत्तर मिळेल? माझंच चुकलं. मागे पार्वती वहिनींच्या फोटो मागेची मोडी लिपीतली अक्षरं सापडली ना, त्यावरून जरा आणखीन शोध घेतला असता ना तर. काय 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 बोललास तू? मोडी लिपीतली अक्षरं? अरे हो, तूच नव्हता का आलास त्यावेळेस? नाही, निखिल आला होता. अरे आधी, पार्वती वहिनींच्या फोटोच्या मागे मोडी लिपीमध्ये काहीतरी मजकूर लिहिलाय आणि तो महादेव दादांनी लिहिलेला आहे. आधी वाटलं ती मोडी लिपी आहे, पण नंतर कळलं ती मोडी लिपी नाही. ते काय? अरे पण मग तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? कुठे आहे तो फोटो? आण जा लवकर, मला बघायचा आहे. अरे तो फोटो फ्रेम मध्ये आहे, अख्खी फ्रेम मोडावी लागेल परत. अरे पण ठीक आहे ना, नाहीतरी तुला नवीन काच बसवावीच लागणार आहे ना. चल 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 बघूया, चल चल चल. मी ना अगं म्हटलं माईंना की आपण दोघी जाऊया थोड्या वेळाने, तर म्हणाले नको, मीच जाऊन घेऊन येते कणस ऋषीच्या भाजीसाठी. माई खूप छान बनवते ऋषीची भाजी. हो ना. यंदा ना तू आहेस, त्या आहेत, म्हणून माझ्यावरचा भार इतका हलका झालाय ग. नाहीतर दरवर्षी गणपती म्हणजे काय, माझी गडबड विचारू नको. शेवटच्या क्षणापर्यंत माझी धांदल चालू असते. तशा असतात हा कुसुमवंश असतात मदतीला, त्यांचं म्हणजे काय तुला माहितीच आहे. आणि ही काय आमची प्रिया असून नसल्यासारखी. काय आई नावं ठेवतेस वाटतं मला? बारशाच्या वेळी एक ठेवलेस ते पुरं नाही झालं वाटतं. आलात बाईसाहेब, या. आज कसा काय फेरा तुमचा इकडे किचन मध्ये? नाही, कसं आहे ना, मी काय म्हटलं आपणही हातभार लावावा, जरा मदत करावी. अगो नैवेद्य व्हायचा आहे अजून. अगं मी जस्ट बघत होते बरोबर. नको. पण प्रिया, आई मोदक ना खूप छान बनवतात. तू पण शिकून घे ना यांच्याकडून, पुढे उपयोग होईल नाही का? शुभ्रा काय, शुभ्रा काय, शुभ्रा बरोबर बोलतीये ती. इतकी वर्ष मी तिला कोकलून सांगतेय, पण काय उपयोग आहे का? जर 4 गोष्टी शिकून घे म्हणते मी, पण नाही. तुझ्या कॅनव्हासवरच्या रेघोट्या बघून नवऱ्याचं पोट भरणार नाहीये. झालीये का तुझी टेप सुरू? आता जाते मी. अगं बस ग, जाऊ द्या. नाही, पुढच्या गणपतीत प्रिया असेल नसेल म्हणजे? अहो म्हणजे कधीही कधी. शुभ्रा अति बोलायला लागली असं तू आता. बाहेर भेट, तुम्हाला बघते मी तुला. प्रिया गप्पा बस, काय बोलतेस हे? जाऊ दे ना, जाते मी. मला बाहेर खूप काम आहेत, कळलं ना. डेकोरेशन करायचंय मला. तुमच्या बायकांमध्ये बसले ना गप्पा मारत तर जा जा. अगं बाई, छान डेकोरेशन कर. हो, इम्प्रेस झाला पाहिजे. येणारा प्रत्येक जण इम्प्रेस झाला पाहिजे की नाही आई? हो, मग छान डेकोरेशन कर. जा जा जा. काय चाललंय? काय नाही हो, असंच. किती झाले आता आपले मोदक? आता 21 तरी व्हायला पाहिजेत ग.
व्हॉट कॅन दिस बी? काही कळतंय का? खरं सांगू, हा, काहीच कळत नाहीये. पण मला एक वाटतंय. काय? जे माझं गट फिलिंग आहे, खजिन्यापर्यंत पोहोचण्याचा हाच एक क्लू आहे. हा, हे गाइस, कसला क्लू शोधताय? अरे स्वप्नील, आपल्या या वाड्यामध्ये स्वप्नील, आपण निघूया का? अंधार होण्याच्या आत आपण घरी गेलेलं बरं, नाही का? वॉट्स आहे? हा, गुड आयडिया. पण विष्णू काका, फ्रेश होण्यासाठी मला तुमच्या हातचा एक कप चहा पाहिजे. देतो. सॉरी, 2 कप द्या. का रे? 1 फॉर द रोड. तोपर्यंत तू तोंड बिंड धुवून घे, हो. मी चहा टाकतो. ओके. हा? आधी विष्णू काका, स्वप्नील समोर हा विषय नको. अरे मला वाटलं तो तुझा जवळचा मित्र आहे. हो, माझा जवळचा मित्र आहे, अगदी घरच्यासारखाच आहे. एरवी त्याला सांगायला काही प्रॉब्लेम नव्हता, पण अजूनही भाईला याबद्दल काहीच माहीत नाहीये. असं असताना मी स्वप्नीलला नाही सांगू शकत. भाईचा अपमान होईल. नाही? बरं, तू चहा घेणार आहेस ना? हो. शुभ्रे, आता गणपती गेले की मी सुद्धा घरी जाईन म्हणते गो. माई, मागे मी तुला जे म्हटलं होतं ना, त्याच्यावर विचार केलास का ग तू? काय गो? हेच की ते आपलं गावातलं घर तू सोड आणि इथे येऊन राहा मुंबईत. अगं कसं शक्य आहे ग ते? का शक्य नाहीये माई? अगं बाई, मुंबईत जागेचे भाव किती आहेत, आपल्याला परवडणार आहे का? अगं, जर आपण आपलं घर आणि जमीन विकली ना, तर 1 रूमचा फ्लॅट तर आपण नक्कीच घेऊ शकू. ए नाही हो, मी नाही बाई त्या खुर्ड्यात राहायची. शा, मी सुद्धा तुला आग्रह केला नसता ग, पण माई, गावात तो रमाकांत खोत मोकाट सुटलाय. त्यांनी जर तुला काही केलं तर? नाही ग बाई, त्यांनी माझ्या घरात पाऊल टाकून दे, बघ त्याच्या डोळ्यात मसाला कोंबते की नाही बघ. अगं, पण डोक्यात टांगती तलवार ठेवून आपल्याला का जगायचंय? अगं नाही ग, गावातले लोक आहेत ना माझ्या सोबतीला. हो, मागच्या वेळा तुला हाताने धरून घरातनं बाहेर काढलं होतं तेव्हा आली होती का तुझी गावातली लोक? दे गो बाई, आता किती विचार करशील. हे बघ अगं, पण हे असं झटपट होण्यासारखं आहे का? म्हणजे ती जागा विका, इकडे जागा बघा, खूप वेळ लागतो ग त्याला. नाही ग, आपण ठरवलं ना तर सगळं वेळेत होईल. बरं ठीक आहे, बघू, मी विचार करते. हे कसला विचार करतेस का? अगो, अंधार पडला, देवाजवळ सांजवात तर कर, मग बघू. जा, देवाजवळ दिवा लाव. जा जा बेटा. देवाजवळ दिवा लावून आली. हो का? छान माझी बाय ते. प्रथमेश, प्रथमेश, जेवायला चल.
प्रथमेश, आता तरी ही विचित्र चित्र काढणं थांबव रे. सतत काय 30 चित्र काढत असतोस तू. म्हण, गणपती बाप्पा मोरया. बोल माझ्याशी, बोल. गणपती बाप्पा मोरया. बोल. मोरया. हा, झाली ना ग लक्ष्मीची पावलं. पुरे पुरे बस. अगं काय ग हे, अजून तुझं डेकोरेशन चाललंच आहे का? म्हणून मी सांगत होते जरा आधीपासून सुरुवात करा, झोपा काढणं बंद करा. आई प्लीज, आता गणपती येणार म्हणून लगेच ना ताशे वाजवायला घेऊ नकोस. सगळं झालेलं आहे डेकोरेशन. आय एम जस्ट ऍडिंग फिनिशिंग टचेस. इट्स अ वर्क ऑफ आर्ट. नाही कळणार तुला, जाऊ दे. डोंबल तुझं. आटप आटप बाई लवकर. अगं आई, तू ना हे असं भिंगरीसारखी भिरभिरण्यापेक्षा ना एका कोपऱ्यात जाऊन शांतपणे बस. बरं, सगळ्यांचं सगळं झालेलं आहे. शुभ्रा सांग जरा प्लीज. मी शांत बसू म्हणजे झालं, संपलंच सगळं. आटपा लवकर. काय लागणार, लॉटरी लागणार आपल्याला. शुभ्रा, लागणार. प्रथमेश, प्रथमेश काय चाललंय? काय चाललंय हे प्रथमेश? नाही, मिळणार नाही म्हणून सांगितलं नाही का? तुला ऐकायचं नाही का माझं? प्रथमेश, तू माझा मार कशी ए राधा, अलीकडे फार रडवत असतेस त्याला तू. मी रडवत असते त्याला? नाही तर काय, दिवसेंदिवस आगाऊ होत चाललाय तो. बाबांकडे न्यायला गणपतीसाठी मी मोदक घेऊन आले होते. निम्मा बॉक्स संपवून झालाय, आता आणखी मागतोय. काय राधा तू पण मोदकच मागतोय ना, उरलेले सगळे देऊन टाक त्याला. जाता आता नवीन बॉक्स घेऊ, त्यात काय. तो तर घ्यावा लागणारच आहे. आणि जाताना म्हणजे कधी 3 वेळा फोन येऊन गेलाय बाबांचा. ते थांबलेत आपल्यासाठी गणपतीची आरती करायला. आधीला मेसेज केलाय मी, आम्ही आमच्या सवडीने येतो, तुम्ही सगळं आवरून घ्या. काय कशासाठी उगाच उशीर करायचा? आंघोळी झाली नाही तुमची अजून. सणाच्या दिवशी तरी लवकर आवरावं की नाही? गणपतीच आहेत ना, दिवाळी आहे का? सकाळी सकाळी लवकर उठवून उठणं लावून आंघोळ करायला. हो का? दिवाळीच्या दिवशी तरी लवकर उठता का डोक्यावर सूर्य उगवल्याशिवाय? आता सणाच्या दिवशी डोकं नको खाऊसा. वा छान, आत्ता सण आठवलं वाटतं तुम्हाला. हसतायत. चल उठ. नाही नाही म्हणून सांगितलं ना एकदा. हा असा झालाय बघितलं. काळजी करू नको रे, बाबा देईल तुला मोदक. बिघडवा त्याला, अजून बिघडवा. मी नाही म्हणते आणि तुम्ही हो म्हणा. हो ना? तू आंघोळीला पाणी काढणार होतेस ना? हा जा आंघोळीला. नाही, मला माहिती आहे माझी पाठ फिरली की तुम्ही त्याला मोदक आणून देणार. पण उशीर होतो ना. बाबांचा 3 वेळा फोन येऊन गेला ना. तुझा आंघोळीला पाणी काढ, आपण लवकर जाऊ. छान छान, मला सांगा हे वरती उशीर होतोय. वा 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 छान. बाबांचा 3 वेळा फोन येऊन गेला. अरे वा, मस्त काढलेस. हा मस्त काढलेला आहेस तू. मोदक पाहिजे, मोदक पाहिजे. थांब, मी घेऊन येतो. नको, मी आज जाऊन घेऊन येतो. शुभ्रा, एकच गळ्यातलं पुरे का? नाजूक आहेस ना तू, नाजूकच छान दिसते. ओके. आई आली असणार, काहीतरी काम काढलं असणार. अगं काय चाललंय काय तुमचं दोघींचं? बघते आता. ए शुभ्रा, आले. अगं बापरे, कशी काय मॅनेज कर.
मुलगी जरा चेहरा ओळखीचा वाटतोय. आई किती गोड दिसतेस ग. नेहमी का नाही अशी राहत ग. हा आता तुम्हाला हे सांगायची गरज नाही लागणार आई. म्हणजे आई म्हणजे ना शुभ्रा हे आई मला असाच आपला मूड आला म्हणून मी नेसले हा साडी. लगेच आपल्या अपेक्षा उंचावू नका. बरं बाई बरं. तरी सुद्धा आज तुझी दृष्ट काढलीच पाहिजे. चला लवकर या बाहेर, ती मंडळी येतील गणपती घेऊन. कर पदर परत. हो बरं आज अचानक मूड झाला ना तुमचा साडी नेसायचा. शुभ्रा झालंय का ते करून? जायचं काय घेशील? काय देशील? आता काय बाबा तुम्ही खूप श्रीमंत होणार, लॉटरी लागणार. जाते 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 लवकर आटप आणि लवकर आहे. वसुधा, ए वसुधा. आले का? आले. अगं शुभ्रा आरती घेऊन ये लवकर. आली बघी मंडळी. गणपती बाप्पा बाहुली. पाऊल आधी टाका. या गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. बाळ, ए बाळ, हा हे घे घे प्रसाद घे. बरं तुझं सगळं झालं असेल तर निघूया का आपण? तिकडे वाट बघत असतील सगळे. वाट? कोणी वाट बघत नाहीये आपली. मग काय दादाचे सगळे जिव्हाळ्याचे नातेवाईक जमलेत ना तिथे. हे काय आता नवीन? अरे नवीन नाही काही, ती आहे ना ती शुभ्रा आणि तिची ती माई, ती सुद्धा आहे. खरं सांगू का तुला, मला अजिबात तिथे जायची इच्छा नाहीये माहितीये का. पण काय माहितीये, शास्त्र म्हणून जावंच लागेल ना. मग मी निघतो. अरे मी सुद्धा येते ना. असं काय? नाही तुझी इच्छा नसेल तर नको येऊ. अरे मी दादाला सांगतो, गणपती बाप्पाला सुद्धा सांगतो. अरे असं काय करतोयस? माझ्या घरातला गणपती आणि मी नको जाऊ काय तिथे? तू थांब, मी माझी पिशवी घेऊन येते. तू जाऊ नकोस हा अजिबात. थांब, मी आले मी. बाळ जाऊ नकोस, मी आले लवकरच. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.